नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 3 ते 2 या टिपक्यांची खूपच आकर्षक आणि सुरेख अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी आधी 3 ते 2 हे टिपके मांडून घ्यायचे आहेत. मग त्याच्या क्रॉसवरील एक्स काढता येईल असा रेघा काढून घ्यायचे आहेत. नंतर त्याला 2 चौकोन असे काढून घ्यायचे आहेत. आता त्याला असं समांतर अशा रेघा आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण त्या चौकोनाच्या मधल्या साईडला आपण 5-5 रेघा या समांतर अशा दुसऱ्या चौकोनाला आपण काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग काढूयात. मधली रेघ काढली आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 रेघा काढायच्या आहेत आणि त्याच्या खालच्या साईडला या 2 रेघा काढून घ्यायच्या आहेत. अगदी आकर्षक पद्धतीने आपली ही रांगोळी काढणार आहोत. चला तर मग पटपट काढून घ्यायचं आहे. आता या साईडला आपण 5 रेघा या काढून कंप्लीट करत आहोत. तर आपली 5 रेघा या काढून कंप्लीट झालेल्या आहेत. चला तर मग आता वरच्या साईडलाही आपल्याला रेघ ही वाढवून घ्यायची आहे पुढच्या चौकोनाला आणि खालच्या चौकोनाला समांतर अशा आपल्याला 5-5 लाईन्स या काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग आता दुसऱ्या बाजूसही आपल्याला त्या चौकोनाला समांतर असतील अशा या 5 रेघा काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या या 5-5 लाईन्स काढून कंप्लीट झालेल्या आहेत. चला तर मग आपण आता खालच्या साईडला अशा पद्धतीने अर्धगोल असे हे दुसऱ्या चौकोनाला काढून घ्यायचे आहेत. 5ही रेघा आपल्याला या समसमांतर अशा जोडून घ्यायच्या आहेत त्या चौकोनाला. तर मग चला तर आपण आता त्या रेघा जोडून घेण्याच्या आधी चौकोनाला हा ऑरेंज रंग देऊन घेणार आहोत. म्हणजेच केशरी रंग हा आपण केशरी कलर देऊन घेणार आहोत. आता आपण राहिलेल्या रेघा या कंप्लीट करत आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने. त्यासाठी आपण आधी आता छोट्या छोट्या या 5 रेघा काढून घेऊयात. म्हणजे की अंतर जे आहे त्या रेघांचं एकदम आखीव रेखीव आणि सुंदर असं येईल. चला तर अशा पद्धतीने आपण आता अर्धगोल जे आहेत काढून कंप्लीट करतोय. रेघा खालच्या सुद्धा आपण काढल्यामुळं जे गोल येणार आहेत आपले व्यवस्थित अंतरावरती येणार आहेत. त्यासाठी आपण खालीही छोट्या छोट्या या रेघा काढून घेतल्या आहेत. लागतील तेवढी ठेवायची रेघ आणि न लागणार आहे ते आपण बोटाच्या साहाय्याने पुसून टाकणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने हे अर्धगोल दोन्हीही साईडला अशाच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. तर आपले दोन्हीही साईडचे हे अर्धगोल आहेत ते कंप्लीट झालेले आहेत जोडून. आता आपण वरच्या साईडला दोन्हीही बाजूंना आपण चक्री काढून घेत आहोत अशा पद्धतीने. तर आपले दोन्हीही साईडला अशा पद्धतीने चक्रिया काढून झालेल्या आहेत. तर आपण त्याला खालच्या जे लाईन्स आहेत अगदी सुरेख पद्धतीने आपण हे त्याला जॉईंट करून घेणार आहोत. चला तर मग जॉईंट करून घेऊयात त्या रेघा. आता ह्या रेघा आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर आपण खालच्या चौकोनामध्ये या रेघा दुसऱ्या चौकोनाला जॉईंट करून घ्यायच्या आहेत.
अशा सुरेख पद्धतीने आपण या रेघा या जोडून घेत आहोत. चला तर मग जोडून घेऊयात व्यवस्थितपणे. आता दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने आपण या रेघा जोडून घेणार आहोत. दोन्ही साईडला झालेल्या आहेत रेघा काढून. तर आपण जे चक्री काढलेत त्याला आपण चोंच काढणार आहोत. दोन्हीही साईडला मोर काढल्यासारखं आपण हे काढत आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर दिसत आहे आपली रांगोळी. तर खालच्या साईडला आपल्याला गोलाकार असे काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने खालच्या साईडला आपल्याला हे गोल काढून झालेले आहेत. तर आपण त्याला आता टिपके देऊन घेणार आहोत व बोटाच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत. चला तर मग आपण आता पांढरे टिपके हे दोन्हीही साईडला बदकाच्या किंवा मोराच्या आपण देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर त्यांना आपण पाकळ्या काढून घेणार आहोत 5. अशा पद्धतीच्या पाकळ्या काढून त्याच्यामध्ये पांढराच रंग आपण हा भरून घ्यायचा आहे. चला तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला पाकळ्या काढून रंगवून झालेल्या आहेत. त्यात आपण पिवळ्या रंगाचे डॉट हे देऊन घेणार आहोत 2 चौकोनांमध्ये आणि मोराच्या मधल्या साईडला. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली भेटतील व नवीन व्हिडिओज इझिली पाहता येतील. चला तर आता आपण राहिलेली पुढची स्टेप जी आहे ती कंप्लीट करूयात. तर आपण आता त्या पाकळ्यांमधून वरच्या साईडला दोन्हीही साईडला पण रेघा काढून घ्यायच्या आहेत व त्याला 3-3 पाकळ्या ह्या काढून दोन्ही साईडला एक पांढरा टिपका देऊन घ्यायचा आहे. चला तर आपल्या दोन्ही साईडला पाकळ्या काढून व पांढरा रंग देऊन झालेला आहे. तर आता आपण त्या पांढऱ्या टिपक्याच्या पण खालच्या साईडला पिवळा टिपका देऊन घेणार आहोत आणि त्याला पसरवून आपण लाल रंग देऊन घेणार आहोत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. जर रांगोळी खरंच खूप आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
Thank you so much for watching this video. Thanks a lot. Please do subscribe and like for future video. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कंप्लीट होणार आहे. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही आलेली आहे. तर आता आपण खालच्या साईडला हे टिपके देऊन घेत आहोत आणि त्याला पसरवून डिझाईन बनवणार आपण आहोत. चला तर अशा प्रकारे खालची ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर वरच्या साईडला मोराच्या जो वरचा भाग आहे आपण त्याचा तुरा म्हणून तिथे एक फूल काढून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण मध्ये एक पांढरा टिपका देऊन वरच्या साईडला 5 टिपके हे देणार आहोत आणि खालच्या साईडला ओढून घेणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने आपली ही लास्ट अशी स्टेपसुद्धा कंप्लीट होण्यास तयार आहे. एकदा तरी जरूर काढा ही रांगोळी. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आहे आपली ही रांगोळी. चला तर अशा पद्धतीने आपला तुराही काढून झालेला आहे. आता आपण रांगोळीचा ओव्हरव्ह्यू पाहत आहोत. किती सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आपली आलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.